नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 10. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वते नमः. श्री कृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अधिक महिन्यामध्ये अधिक मासाची कथा महात्म्य आपण जर श्रवण केलं त्याचं किती महत्त्व आहे हे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ सांगितली आहे. दानधर्म, सेवा, स्नान जरी घडलं नाही तरी ही कथा तुम्ही श्रवण केली तरी आपल्याला स्नानाचं, दानाचं सर्व काही पुण्य केवळ आणि केवळ ग्रंथ श्रवणाच्या फळाने प्राप्त होते. अंतःकरणाने ही कथा जर श्रवण केली तर भागवतात श्रवणाचे फळ सांगितले आहे. श्रीमद भागवतमध्ये राजा परीक्षितीने भागवत ग्रंथ अत्यंत मनापासून, अंतःकरणापासून श्रवण केला होता, तेव्हा त्याला मुक्ती मिळाली. त्याप्रमाणेच अधिक मास ग्रंथ जो आहे त्याचं सुद्धा तेवढंच फळ आपल्याला मिळणार आहे. तर हा माझा छोटासा प्रयत्न आहे की सगळ्यांपर्यंत ही कथा पोचवावी. चला तर मग 10वा अध्याय आपण श्रवण करू. मौन भोजनाचे महत्त्व. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, मागील अध्यायात मी सांगितले की त्या चंद्रिका तापसीने मल महिन्यात उपवासाचे व्रत केले, त्यामुळे तिचे खूप हाल झाले, पण शेवटी तिच्या जन्माचे सार्थकच झाले. त्या चंद्रिकेच्या स्मरणार्थ काही क्षेत्रात चंद्रेश्वर झाला. पण असे उपवासाचे व्रत ज्यांना करणे शक्यच नाही त्यांनी मलमासात फक्त एक वेळ भोजनाने म्हणजे फक्त व्रत करावे आणि तेही अगदी मौन व्रत सांभाळून भोजन करावे, त्याने पुण्य लाभते. मौनाचे महत्त्व अगदी विशेष पुण्यप्रद असे असते. स्नान, होम आणि भोजन करताना प्रत्येकाने मौन पाळावे. तथापि हरिनाम घेण्याला काही हरकत नाही. उदरभरण हाही एक यज्ञच आहे. मौन पाळल्यामुळे पापीचे सर्व पापे दूर होतात, सौभाग्य वृद्धी होते, आयुष्य वाढते, भांडणे मिटतात, सुख, शांती आणि समृद्धी मिळते. मौन पाळणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच होय. दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, वैधृती वगैरे अधिक मासातील पुण्यकाळात तर आवर्जून मौन पाळले जावे. इतर काही पाळले तरी ते पुण्यकारक ठरते. महिनाभर केलेल्या कडक उपवासाचे पुण्य फक्त एक वेळ, निदान पर्व काळात तरी एक वेळ केलेल्या मौन भोजनाच्या पुण्याबरोबर असते. म्हणून नारद, विश्वामित्र वगैरे ऋषीमुनी, संत, सज्जन, निष्ठावान लोक सतत मौनव्रत पाळीत असत. मौनाच्या वेळी हरीच्या नामोच्चाराला मात्र मुळीच हरकत नाही. अवंती नगरातील वेदशर्मा नावाचा एक याधा गृहस्थ केवळ या मौन भोजनाच्या व्रतपुण्याईने उद्धरून गेला. त्याला स्वर्गात मानाचे स्थान मिळाले. ती कथा अजूनही लोक मांडतात. मौन भोजना व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी देवळात घंटा बांधून दान द्यावी. अशा प्रकारे या अधिक मासात श्री पुरुषोत्तम मासाच्या प्रीत्यर्थ करावयाच्या आणखी व्रताची माहिती मी 11व्या अध्यायात सांगते. ती व चित्त लावून ऐक. 10वा अध्याय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री हरये नमः. श्री हरये नमः. श्री हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्ण भगवान की जय. नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 11.
श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. लक्ष्मी म्हणाली, नारायणा, या अधिक महिन्यात 5 पर्वे फारच पुण्यकारक आहेत असे म्हणतात, तर ती कोणती, त्यांचे महत्त्व काय आणि त्या पर्वकाळात कोणकोणती पुण्यकर्मे करावीत ते मला सांगा. वैधृती आणि व्यतिपात याबद्दल या अध्यायात माहिती दिली आहे. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, मी सांगतो. ही 5 पर्वे म्हणजे वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी या 5 पर्वाची माहिती देतो. वैधृती हा पर्वकाळ फारच पुण्यकारक असतो. तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यात वैधृतीचा योग असतोच, पण अधिक मासातील वैधृती योग साधून जर त्या पर्वकाळात सकाम दानही पुण्यकर्मे केली तर ती विशेष फलदायी असते. पूर्वकाळी सूर्यवंशातील मांधाता नावाच्या राजाने खूप यज्ञयाग केले. त्या पुण्याईने इंद्राचे इंद्रपद जाऊन त्या राजाला इंद्रपद मिळाले. मग देवेंद्र असाच भटकत असतो. नारद मुनींनी इंद्राला वैधृती पर्वात अधिक महिन्यात स्नानदानाची पुण्यकर्मे करण्यास सांगितली. त्याप्रमाणे इंद्राने वैधृत पर्व साधून व्रत केले. त्या पुण्याईमुळे पुन्हा इंद्राला त्यांचे इंद्रपद मिळाले. थोर भक्त प्रल्हाद हा दैत्यकुळात जन्मला, तरी त्याने माझी नामस्मरण भक्ती केली. अधिक मासातील वैधृती पर्वकाळात केली, त्यामुळे त्याला राजपद मिळाले. या वैधृती पर्वात तिळाचे 16 लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या 16 संख्येत यथाशक्ती ब्राह्मणाला दान द्याव्या. दुधाची खीर, तुपाचा दिवा आणि एखादे वस्त्र पात्रही द्यावे. या दानामुळे देवी देवता आणि पितर संतुष्ट होतात. पंचपर्वात वैधृतीला पहिला मान दिला आहे. स्वतः महादेव ब्रह्मदेव यांनीही या पर्वात पुण्यकर्मे केली. जाणते लोक पंचांगात पाहून वैधृतीचा काळ बरोबर साधतात. दुसरे पर्व व्यतिपत याची माहिती सांगतात. वैधृतीप्रमाणे व्यतिपात हा योगसुद्धा प्रत्येक महिन्यात असतोच. ज्यावेळी चंद्र सूर्याचा समान योग प्राप्त होतो त्यावेळी व्यतिपाताचा पर्वकाळ असतो. प्रत्येक महिन्यातील व्यतिपात योगात स्नानदानही पुण्यकर्मे लोक करतातच, परंतु अधिक महिन्यातील व्यतिपात पर्व साधून जर ती पुण्यकर्मे केली तर त्यांचे विशेष महत्त्व असते. व्यतिपात पर्व काळात जरी घरी स्नान केले तरी ते तीर्थस्नानापेक्षाही जास्त पुण्यप्रद असते. स्नान चुकवू नये. प्रातःकाळी लवकर उठून स्नान करावे. देवपूजा नित्यनेमाने करावी. या पर्व काळात स्त्री पुरुषांनी ब्राह्मणाला व संत पुरुषाला शक्य ते धान्यदान द्यावे. ते दान विशेष पुण्यकारक आणि श्रेष्ठ ठरते. दानात निष्ठा किंवा श्रद्धा असावी लागते. गर्व किंवा अहंकाराने केलेले दान निष्फळ असते. लक्ष्मीजी, अधिक महिन्यात पंचपर्वांपैकी वैधृती व व्यतिपात ही 2 पर्वे योगाची आहेत. कालगणनेच्या पंचांगात जे ते तिथी, वार, नक्षत्र, योग आणि कारण ही 5 अंगे महत्त्वाची असतात. आता पंचपर्वापेक्षा 2 पर्वाची माहिती तुला दिली. 12व्या अध्यायात मी पौर्णिमा आणि अमावस्या या 2 तिथी पर्वाची माहिती देणार आहे. ती तू शांतपणे ऐक. 11वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. नमस्कार श्रोत्यांनो. अधिक मास महात्म्य अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पौर्णिमा आणि अमावस्या. भगवान नारायण म्हणाले, लक्ष्मी, अधिक महिन्यातील पंचपर्वापैकी पौर्णिमा या तिथी पर्वाची माहिती सांगतो. पौर्णिमेचे पर्व साधून जे लोक स्नान, दान ही पुण्यकर्मे करतात त्यांना 100 पट पुण्याचा लाभ होतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रातःसकाळ यथाविधी करावे. नंतर दुपारी ब्राह्मणाला यथाशक्ती अन्न, वस्त्र, पात्र याचे दान द्यावे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमेच्या या व्रताला विशेष महत्त्व आहेच. ज्येष्ठी पौर्णिमा, वट सावित्री पूजन, ब्रह्मदेव प्रसन्न, आषाढी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, व्यासपूजन, नारायण प्रसन्न, माघ पौर्णिमा, मोहिनीराज पूजन, रुद्रदेवता प्रसन्न, चैत्री अनंत, वैशाखी पितृदेवता, मार्गशीर्षी यक्ष किन्नर, पोषी पौर्णिमा, भवानी देवता, श्रावणी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन असे कित्येक महिन्यात पौर्णिमेला महत्त्व आहे. परंतु अधिक मासातील पौर्णिमेचा पर्वकाळ हा विशेष पुण्यप्रद असतो. या पर्वकाळात स्नान, दानाच्या व्रतामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन मनोरथ पूर्ण करतात. मानवाला मोक्षप्राप्ती होते. अमावस्या या पर्वकाळात विशेष महत्त्व आहे. ते पितरांना पिंडदान करण्याचे. पुत्रांनी आपल्या स्वर्गीय पितरांना श्राद्ध करून पिंडदान द्यावे. ब्राह्मण भोजन घालावे. तीळ तर्पण आणि पिंडदानामुळे स्वर्गीय पितर संतुष्ट होतात. ते आपल्या वंशजांना शांती, सुख, वैभव, संपत्ती प्राप्ती आणि प्रगती याचा आशीर्वाद देतात. अधिक महिन्याच्या अमावस्या पर्वकाळात जर हे व्रत साधले तर पितरांचा उद्धार होऊन त्यांना मोक्षप्राप्ती होते. म्हणून या पर्वाचे महत्त्व विशेष पुण्यकारक आहे. लक्ष्मी 13व्या अध्यायात द्वादशी पर्वाचे महत्त्व विस्तारपूर्वक सांगतो. ते तू शांत चित्ताने ऐक. 12वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः.